नागपूरमध्ये हिंसाचार घडलेल्या भागामध्ये काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्चचं आयोजन करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हा मार्च आयोजित करण्यात आलाय। सद्भावना शांती मार्चचा मार्ग मात्र काँग्रेसने बदललाय। आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते ताजबाग पर्यंत ही रॅली असणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाठे आपल्यासोबत आहेत। गजानन, सद्भावना शांती मार्चचं आयोजन काँग्रेसने केलंय। कोणकोणते नेते या मार्चमध्ये सहभागी होत आहेत? नक्कीच नागपुरात हिंसाचार घडलेल्या भागात ही यात्रा होणार होती, परंतु मार्ग बदलण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी या सद्भावना शांती मार्चमध्ये छोटे बालक जे आहेत ते वेगवेगळ्या धर्माची वेशभूषा करून या ठिकाणी आलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत आहे। प्रभारी रमेश चेनिथलाजी आणि डॉक्टर नितीन राऊत यासह प्रमुख नेते, ज्यामध्ये आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे सगळे नेते उपस्थित आहेत। आणि आता पुन्हा एकदा मार्ग बदलण्याची चर्चा आहे, कारण की पूर्वी जो आहे तो हा हिंसाचार घडलेल्या भागातून यात्रा जाणार होती, जो रस्ता मी तुम्हाला दाखवतोय। त्यानंतर ताजबागकडे ही यात्रा जाणार होती असं सांगण्यात आलं, परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा जो मार्ग तुम्ही या ठिकाणी बघताय, या मार्गानं ही टिळक पुतळ्यापर्यंत ही यात्रा जाणार आहे। तिथनं रजवाडा पॅलेस आणि रजवाडा पॅलेसमध्ये समारोप होणार आहे। एकूणच हिंसाचारानंतर ची ही काँग्रेसची यात्रा जी आहे ती या ठिकाणी होत आहे, त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि एक प्रकारे काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल, कारण की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि विधानसभेत ज्याप्रमाणे काँग्रेसला फटका बसला, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी एक महत्त्वाची यात्रा या ठिकाणी मानली जाते आहे। त्यामुळे प्रमुख नेते या सगळ्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी काही वेळामध्ये ही यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। नक्कीच गजानन, या यात्रेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।